जय जय रामकृष्ण हरी. सुप्रभात. गजर कीर्तनाचा सोहळा, आनंदाचा स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. आजच्या भागात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं भक्तिपूर्वक स्वागत करते. ज्याला ना आदी ज्याला ना अंत तोची असे अनंत, ज्याने निर्माण केले हे अवघे विश्व. पण या ईश्वराने निर्माण केलेली सगळ्यात सुंदर सगळ्यात अद्भुत गोष्ट कुठली आहे माहिती आहे का? आपण मनुष्य. बघा ना, म्हणजे इतर प्राण्यांपेक्षा आपल्याला एक गोष्ट अधिक दिली आहे, ती म्हणजे बुद्धी आणि विचार. म्हणजे आता बुद्धीचा वापर चांगल्या कार्यासाठी होऊ शकतो, तसा वाईट गोष्टींसाठी होऊ शकतो. विचार जसे चांगले केले जाऊ शकतात तसे चुकीचेही असू शकतात. मला तर असं वाटतं की चांगले विचार ना पुन्हा पुन्हा रुजवावेच लागतात. आता चंदनाचं खोड घ्या, ते आपण जितकं उगाळू ना तितका त्याचा सुंदर असा लेप तयार होतो आणि तो प्रत्येकासाठी गुणकारी औषधी ठरतो. त्याप्रमाणे चांगले विचार आपण जितके जास्त उच्चारू, जितका त्याचा चांगल्या प्रकारे विचार करू, तितके ते खोलवर रुजले जातात आणि फक्त मनुष्यालाच नाही तर अखंड समाजाला प्रगतीपथावरती नेण्यासाठी ते कारणीभूत ठरतात. अशाच अप्रतिम विचारांसाठी आजच्या कथाभागाला सुरुवात करूया. कथेचं शीर्षक आहे ज्ञानेश्वर कन्या श्री गुलाबराव महाराज चरित्र कथा आणि ही कथा आपल्यासमोर प्रस्तुत करणारे कथाकार आहे पूज्य श्री श्यामनारायण दास महाराज श्री अयोध्याजी. सुरुवात करूया आजच्या कथेला. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. भगवती अंबा माता की जय. श्री नागेश्वर महादेव की जय. संत सद्गुरु श्री गुलाबराव महाराज की जय. प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या संत श्री गुलाबराव महाराजांच्या जीवनचरित्राचा असणारा हा एक अंतिम भाव आजच्या दिवसाला आपण पाहणार आहोत. महाराज किती ज्ञानी आहे, तत्वज्ञ आहे. संतत्व त्यांच्या अंतःकरणाचा एक विशेष दर्शनीय भाव आहे. पण या समवेत श्री महाराज एका गोपिकेमध्ये रमणारे एक अत्यंत दिव्य पंचलतिका नाम गोपी आहे. ज्या गोपिकेनी भगवान श्रीकृष्ण प्राप्त व्हावा याकरता ज्ञानोबारायांची उपासना आणि त्यांना मध्यस्थीमध्ये करून भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करावी. रासलीलेचा अधिकार 1905 मध्ये भगवंतांनी प्रत्यक्षतेने रासक्रीडेच्या द्वारे द्यावा. बहुतेक या काही वर्षांमध्ये, शतकांमध्येही म्हणायला हरकत नाही, पण मात्र महाराज असा अधिकार प्राप्त होणारा एकमेव महात्मा या भूमंडलावरती प्रगट झाला. ज्या महात्म्याच्या जीवनाचा एक रसपाक केवळ एवढाच म्हणायला हरकत नाही, भक्ती वै रसा. ती भक्ती, ते श्रेष्ठत्व ज्या पद्धतीने अनेक अनेक अनुयायी मंडळींनी महाराजांच्या हयातीत असताना अनुभवलं, आज तो अनुभव आपण सगळेजण प्रथम स्मरण करू आणि त्यानंतर त्या अनुभवाच्या महासागरामध्ये स्नान करू. ओम नमो सद्गुरु जय जय गुलाबराव महाराज. 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 हरि ओम नमो सद्गुरु जय जय
नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आळंदी वल्लभम माधुर्य रस कल्लोलाम शिवशक्तिक रूपिणीम अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनीम आनंद कंद अखिल ब्रह्मांड नायक परात परब्रह्म भगवान श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदाच्या अंतर्गत उद्धवाशी संवाद करताना ही संत कथा प्रगट करतायत। निर्वैरम समदर्शिना या श्लोकाच्या अंतर्गत स्वतः भगवंतांनी संत जीवनाचं दर्शन सांगावं आणि त्या दर्शनाच्या अंतर्गत भगवान श्रीकृष्णाची असणारी ही अभिषिक्त पट्टराणी आपल्या जीवनामध्ये कृष्ण कृपा प्राप्त करण्याकरता जी जी जीवन यात्रा तिने केली, त्या जीवन यात्रेचा प्रवास आता अंतिम टप्प्याला निघाला। पण या पंचलतिकेच्या जीवनाचा असणारा सर्वस्व भाव ज्ञानेश्वर महाराज आणि भगवान श्रीकृष्ण बस एवढाच। ज्ञानेश्वरतात आणि कृष्णपती सौभाग्य संपत्ती नित्यमज या जीवन तत्वाला आपल्या संपूर्ण क्षणाक्षणामध्ये अनुभवाला आणि पूर्ण रूपाने अनेक भक्तांना त्याचं दर्शन प्राप्त होत होतं। ते दर्शन या जगताच्या पटलामध्ये आता 1915 पर्यंत विराजमान आहे। 1905च्या नंतर श्री महाराजांच्या जीवनाची असणारी जी एक स्थिती प्रगट झाली, ज्यामध्ये भगवती मनकर्णिका आई जी प्रज्ञाचक्षी प्रज्ञाशक्ती आहे, जिचा विश्राम यावलीला झाला, यानंतर महाराजांच्या सेवकांमध्ये काही सेवक, ज्या सेवकांमध्ये एक अत्यंत विशेष नाव आजही संप्रदायामध्ये ज्या नावाचा एक खूप मोठा अधिकार सांगितला जातो, श्री नारायण पैकाजी पंडित, अर्थातच श्री महाराजांच्या संप्रदायाचे उत्तराधिकारी बाबाजी महाराज एक 12-14 वर्षाच्या वयामध्ये श्री महाराजांच्या अभूतपूर्व ज्ञानाचं दर्शन अमरावती आणि नागपूर सारख्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा प्रगट झालं। त्याचं दर्शन केलं। चंद्रपूरवरून आलेला हा एक दिव्य साधक ऐन तारुण्यामध्ये सर्व शिक्षणाची असणारी वाटचाल चालू असताना, जीवनामध्ये एक भविष्याच्या खूप मोठ्या वाटा असताना महाराजांचा अधिकार पाहिला आणि या तरुणांनी आपल्या जीवनाचं सर्वस्व समर्पण श्री महाराजांच्या चरणी पूर्ण रूपाने समर्पित केलं। सर्वस्व। महाराजांचे असे अनेक भक्त आहेत। बहुतेक ज्या प्रसंगांना आतापर्यंत आपण सगळेजण पाहत आलो ना, या प्रसंगाला ऐकल्यानंतर महाराजांची आणखीन जी थोरवी वाढते ना, त्याचं एकमेव कारण आहे, कारण महाराजांच्याकडे जेवढी काही शिष्य मंडळी आहे, अनेक अधिकारी संपन्न असणारी शिष्य होती महाराजांची। अधिकारी ज्यांच्याकडे वेदांत ज्ञान, आयुर्वेद आणि विविध शाखा, विज्ञानाच्या सुद्धा अनेक शाखांचे अधिकारी स्वतः महाराजांचे शिष्य बनले। प्रश्न हा नव्हता, प्रश्न हा होता की शिष्य बनल्यानंतर ज्या पद्धतीचं समर्पण एका गुरुच्या प्रती असावं आणि ज्या समर्पणाच्या माध्यमातून स्वतः गुरुनी आपला कृपा प्रसाद द्यावा, त्या कृपा प्रसादाच्या पंक्तीमध्ये जो एकमेव शिष्य बसला, त्या शिष्याचं नाव आहे बाबाजी महाराज। ती विशेषता आहे महाराजांची। आतापर्यंत आपण सगळ्यांनी केवळ एवढा एक भाव ऐकत आलो आपण सगळेजण की भगवान ज्ञानोबारायांना वारंवार प्रार्थना, माऊलीला स्वतः वारंवार प्रार्थना करावी, भगवान श्रीकृष्ण प्राप्त व्हावे। 1905 नंतर महाराजांना प्राप्तही झाले, पण त्यानंतर महाराजांची जी गोपी वृत्ती आहे ती एवढी सातत्याने चालली, त्या गोपी भावामध्ये महाराज अनेकदा रमत राहिले। म्हणून आपण पाहाल महाराजांच्या गवळणीचे, महाराजांचे अभंग पाहताना, महाराजांच्या गवळणी पाहताना आपल्या लक्षात येईल प्रत्यक्ष वर्णन जसं वृंदावनाचं असावं ते वर्णन सुद्धा महाराजांच्या शब्दांमध्ये यावं।
आपण 1-2 दिवसापूर्वी स्वतः त्या पद्धतीने ऐकलं. आळंदीचं वर्णन करताना स्वतः आळंदीच्याच भावामध्ये, आळंदीच्याच प्रत्यक्ष दर्शनामध्ये महाराजांनी जावं. तसं बऱ्याचदा वृंदावनाचं सुद्धा वर्णन करताना, भगवंताचं सुद्धा वर्णन करताना आपला भाव, आपलं संपूर्ण वृत्ती वृंदावनामध्ये पूर्ण रूपाने समरस करावी, हे महाराजांच्या ग्रंथाचं एक विशेषत्व आहे. महाराजांचे जेवढे अभंग आहेत त्या अभंगांमध्ये आपण पाहाल, एक वाक्य फक्त आपणा सगळ्यांच्या समोर सांगतोय. 6000 पृष्ठांचं असणारं संपूर्ण साहित्य निर्माण व्हावं ते वयाच्या अवघ्या 34 वर्षामध्ये. अभंग, पद, गवळणी, तुमडी, किती ओव्या, पद, ज्या ओव्यांमध्ये स्वतः श्री महाराजांनी माऊलींच्या प्रती जे जे भाव प्रगट करावे. पदांची गाथा आपण उघडून पहा. पदांच्या गाथेमध्ये तर महाराजांनी कित्येक, महाराजांनी नाटकं लिहिलीत, आख्यानं लिहिलीत. ज्या आख्यानामध्ये पुतनेचा वध, ज्या आख्यानामध्ये अजामिलाचं आख्यान, सर्व सारभूत सांगता सांगता या दासाची थोडीशी आता पंचायत पडेल की महाराजांच्या सर्व साहित्याच्या बद्दल आपणा सगळ्यांच्या समोर सांगावं काय. पण ही साहित्य निर्मिती ज्या क्षणाला सुरुवात झाली ना, तेव्हा ती ओघवत्या वाणीने झाली. एवढी 5-5 महाराजांचे लेखक, महाराजांची लेखनीस 5-5 जण बसायचे आणि 5-5 जण महाराजांच्या मुखातून निघालेल्या एकेका शब्दाला एक जण टिपायचा. आणि 5ही जणांनी लिहिल्यानंतर सुद्धा वेग एवढा असायचा की शेवटी 5ही जणांनी मिळून प्रार्थना करावी की महाराज आपला वेग थोडा आवरा, थोडा. ही ओहबुद्धी प्राप्त झालेला हा दिव्य महात्मा. जशी गंगा सरसतेने वाहावी त्या पद्धतीने स्वतः महाराजांच्या मुखातून हे शब्द गंगा आपोआप प्रगट व्हायला लागले. चित्तोपदेश त्याच्यातला एक भावनिक प्रसंग, काही श्रोत्यांनी ऐकला नसेल, पण बाराखडी त्याच्यातला एक दिव्य आनंद देणारी स्वतः बाराखडी. समत निर्णय, समंत व्यास सिद्धांत तुषार. पण एवढंही असून आपल्याकडे नम्रता श्री महाराजांनी एवढी घेतली. सदवैजयंती नावाच्या एका ग्रंथामध्ये श्री महाराजांनी आपल्या विदर्भाच्या समवेत अनेक महाराष्ट्रातल्या सर्व संतांना दररोज नित्य नमस्कार व्हावा याच्याकरता त्यांची एक दिव्य माळच तयार केली. ती माळ सदवैजयंतीच्या नावाने अनेक संत, अनेक महात्मे, अनेक प्रांतातील आजही ज्या महात्म्यांच्या समाध्या त्या काळामध्ये असतील पण आता जरा दिसणार नाहीत, असे काही ठिकाणी अदृश्य झालेल्या त्या सर्व समाधीचे महाराजांनी त्यावेळेला केवळ संकल्पाने, त्यांचं केवळ स्मरण करून त्यांना नमस्कार करावा, तो सदवैजयंती ग्रंथ. आमची एक ताई आहे, नैनाताई, तिने स्वतः महाराजांनी ज्या ज्या संतांना नमस्कार केलाय त्या सकल संतांच्या अनेक समाधींच्या ठिकाणी, अनेक स्थानाला त्या ठिकाणी जाऊन स्वतः त्या ठिकाणी त्या सर्व महात्म्यांची माहिती घेऊन त्यांचा एक छोटासा ग्रंथ पुढे प्रकाशित करणार आहे. हे एवढ्या करता फक्त की महाराजांनी किती आविष्कार पूर्ण स्वतः आपलं जीवन ठेवलं. भक्तिशास्त्राबद्दल स्वतः महाराजांचे जे जे काही वाक्य भक्तिशास्त्रातले निघतात ना, आपण लक्षात घ्याल, सामान्य येतच जीव. 2 नमस्कार केला, मस्तक देवाच्या चरणावरती ठेवलं, देवाला कुंकू लावलं, माल्यार्पण केलं, स्नान केलं, पूजा केली, देवाची आटोपलं, याला बरेच जण भक्ती म्हणतात. महाराज याला भक्ती नाही म्हणत. ही उपासनेची एक प्रक्रिया आहे. भक्तिशास्त्र नावाचा ग्रंथ जर का श्री महाराजांचा ऐकाल तर अनेक भक्तीच्या संदर्भातले असणारे बरेचसे संभ्रम दूर होतील, एवढा अधिकार संपन्न तो ग्रंथ आहे भक्तिशास्त्र. आणि मागीलच प्रकरणामध्ये आपण पाहिलं की महाराजांनी भक्ती म्हणजे काय व्याख्या ज्या क्षणाला महाराजांना विचारली तेव्हा महाराजांनी एकच शब्द सांगितला, ईश्वरावर अत्यंत प्रेम. प्रेम म्हणजे भक्ती.
आणि या प्रेमाच्या संदर्भातली व्याख्या जेव्हा श्री महाराज करतायत ना, तेव्हा महाराजांनी त्या प्रेमतत्वामध्ये स्वतः त्या प्रेमतत्वामध्ये वाहून जावं. वाहून अनेक गवळणी ज्यामध्ये स्वतः महाराजांनी आपला गोपी भाव प्रकट केला. प्रेमतत्वामध्ये स्वतः एक गोष्ट मात्र पक्की आहे की महाराज प्रेम ज्या संदर्भामध्ये स्वतः महाराजांनी सांगितलं ना, त्याच्यामध्ये एक गोष्ट मात्र पक्की आहे, ज्ञानियांना सुद्धा कधी काळी प्रेम कळणार नाही, पण मात्र ज्या क्षणाला त्या ज्ञानतत्वामध्ये तो येतो ना, त्याला प्रेमाशिवाय दुसरा पर्याय नाही. प्रेमावीण नाही समाधान. महाराजांनी स्वतः त्या वृत्तीमध्ये पूर्णरूपाने समरस व्हावं, आपल्या समवेत शिष्यांना त्या पद्धतीने ते अनुभव द्यावा. काही वेळेला महाराजांच्या स्वतः बोलण्यामध्ये ओघव त्या सत्संगाच्या भावामध्ये काही ग्रंथ निघायचे. काही ग्रंथ दासाने अगोदरही सांगितलेलं आहे की बरेच जण केवळ फक्त महाराजांच्या शब्दांना पकडण्याकरता, काही वेळेला काही लोक काही श्रोते केवळ महाराजांच्या शब्दातून एखादा संशय उत्पन्न होत असेल तर तो केवळ शब्द हेरण्याकरता यायचे. एक वेळेला सहजतेने महाराजांनी बोलता बोलता प्रवचनातून एका ग्रंथाचं नाव सांगितलं. प्रवचन आटोपल्यानंतर महाराज म्हणायला लागले, महाराजांना त्या श्रोत्यांनी म्हणा, महाराज हा ग्रंथ आपल्याला मिळेल कुठे? असा काही एखादा ग्रंथ आम्ही आजपर्यंत ऐकला नाही. महाराज म्हणायला लागले, ग्रंथ आहे. ग्रंथ नाही असं नाही. महाराजांनी सांगितले, हे पहा, एक काम करा, नारद पंचरात्रातला असणारा तो एक श्लोक आहे, ज्या श्लोकावरती महाराज बोलले. काही जण म्हणायला लागले, महाराज हा ग्रंथ आहे कुठे? महाराजांनी संदर्भ दिला, तो श्लोक नारद पंचरात्रातला. कोणी म्हणायला लागलं, महाराज हा ग्रंथ आहे कुठे? महाराज म्हणायला लागले, 2 ठिकाणी आहे. एक आहे भोसलेंच्या ग्रंथालयामध्ये आणि दुसरा तो मथुरेमध्ये. आता मथुरेत जायचं राहिलं. ते म्हणायला लागले, मग भोसलेंच्या ग्रंथालयामध्ये मिळेल का? बिलकुल मिळेल. म्हणून भोसलेंच्या ग्रंथालयामध्ये नागपूरला. काही व्यक्तींना वाटलं की महाराज स्वतः असेच काही बोलतात की काय, म्हणून त्यांनी बिलकुल पक्क विश्वास करण्याकरता त्या ग्रंथालयामध्ये जावं, कारकुनाला त्या ठिकाणी विचारावं. त्या कारकुनाने स्वतः तो ग्रंथ ऐकावा. तो म्हणायला लागला, नाही आहे, असा काही ग्रंथ नाही आहे. मथुरेतल्या चौब्यांकडे होता तो. पण हा दुसरा ग्रंथ इथे आहे. म्हणून त्यावेळेला जेव्हा कारकुनाला विचारलं तेव्हा कारकुनाने नकार दिला. जेव्हा नकार दिला तेव्हा महाराजांकडे तो पुन्हा आला, महाराज तुमचं बोलणं खोटं आहे, तो ग्रंथच नाही आहे. महाराजांची नित्याची सवय होती, महाराजांची सवय मस्त होती. महाराज सुद्धा मान हलवायचे, गर मान फिरवायचे. अचानक महाराजांनी आठवल्यासारखं केलं. महाराज म्हणायला लागले, हे बा, एक सांगतो, पुन्हा आठवल्यासारखे करून महाराजांनी सांगितली खूण, येथे भोसल्यांच्या वाचनालयात आहे म्हणून आनंद झाला मंडळींना. कुठे? लगेच स्वतः त्या ठिकाणी सांगितलं. महाराज म्हणायला लागले, हे पा, एक काम करा, कारकुनाला नका विचार. बसल्या बसल्या महाराजांनी सांगितलं की आपण त्या वाचनालयामध्ये या रांगेपर्यंत जा. 4थ्या नंबरच्या असणाऱ्या स्वतः त्या एका मोठ्या ग्रंथ ज्या ठिकाणी ठेवतात ना, त्या रॅकमध्ये 5व्या क्रमांकाची 6-7 स्वतः त्याच्यामध्ये ब्लॉक असतील. त्याच्यातल्या एका 5व्या क्रमांकाच्या ब्लॉकमध्ये एक अमुक ग्रंथ आहे. त्याच्या बाजूला त्याच्यानंतरचा एक ग्रंथ आहे, त्याच्या मधात तो ग्रंथ त्या ठिकाणी आहे. ज्या क्षणाला महाराजांनी असं सांगितलं त्यावेळेला तो स्वतः तिथं गेला. गेल्यानंतर जसं सांगितलं त्या पद्धतीने तो पाहिला. त्यावेळेला त्या पुस्तकातून जो एक ग्रंथ आहे, कारण एका ग्रंथासमवेत 2 ग्रंथ त्याच्या आतमध्ये चिपकलेले होते. महाराजांनी जसं सांगितलं त्यावेळेला नेमका तो ग्रंथ नारद पंचरात्र त्या ठिकाणी निघाला. एवढी सर्वज्ञता श्री महाराजांची प्रगट झाली. महाराज जागच्या जागी, पण ग्रंथ. कोण म्हणेल की श्री महाराज स्वतः आंधळे असतील? आंधळे आपण आहोत. आपल्याला स्वतः लिहिण्याकरता, वाचण्याकरता स्वतः डोळे असल्यानंतर सुद्धा आपण ज्ञानेश्वरीचं पारायण नाही करत.
आपण गाथा वाचत नाही, आपण महाराजांचे छोटे छोटे ग्रंथ वाचत नाही. महाराज एक वैभव महाराष्ट्राला जर का स्वतः 1200 वर्षापूर्वी माऊलीने जर का अर्पण केलं असेल तर ते वैभव आहे ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अमृतानुभव, चांगदेव 65 आणि त्याच्यानंतर सलग त्या वैभवानी संपन्न होत गेला महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर आणखीन अधिक संपन्न व्हावा, त्या संपत्तीत भर पडावी म्हणून श्री महाराजांचे 134 ग्रंथ. त्या प्रत्येक ग्रंथाचा असणारा एक रसपूर्ण भाव ज्या ग्रंथांमध्ये ओतप्रोत भरावा. बहुतेक दासाला तर कधी कधी एकच गोष्ट अशी वाटते की कधी कधी काही प्रक्रिया अपूर्ण राहिल्या असतील की काय म्हणून धर्मशास्त्रातल्या त्या पूर्ण प्रक्रिया करण्याकरता हा जगद्गुरु प्रगट झाला. महात्म्यांनी स्वतः या पद्धतीने एक दिव्य आधार या जगताला द्यावा. सर्वच्या सर्वज्ञतेचा लाभ मला तात्कृपेने जो झाला, सर्वच काही असे म्हणून पत्ता दिला कपाट क्रमांक ग्रंथाचा. तो सगळाच्या सगळा महाराजांच्या जीवनात चमत्कार झाले असंख्यात. सारेच छापले तर प्रख्यात ग्रंथ होईल हजारो पृष्ठांचा. अनेक महाराज जो ग्रंथ प्रमाणित आहे ना त्रिपुरवारांचा, त्याच्यामध्ये सुद्धा बरेच चमत्कार त्या ठिकाणी सांगितले गेले नाही, पण अनेक चमत्कार महाराजांचे आहेत. शेगावच्या समर्थ श्री गजानन महाराजांच्या संगतीमध्ये महाराजांचा सहवास झाला. महाराज वेळेच्या अभावाने तो प्रसंग मोठा नाही सांगणार, पण मात्र समर्थ श्री गजानन महाराजांनी संत सद्गुरू श्री गुलाबराव महाराजांना आपलं बहीण मानलंय आणि बहीण म्हणून स्वीकार करणारा एक अवधूत शिरोमणी समर्थ श्री गजानन महाराज ज्या क्षणाला महाराज आळंदीला जायचे, जेव्हा अमरावतीतून आळंदीला स्वतः रेल्वेमध्ये बसायचे, त्यावेळेला महाराज ज्या दिशेने आळंदीला जायचे त्या दिशेने गजानन महाराज आपलं तोंड करून बसायचे. माऊली स्वतः महाराज ज्या क्षणाला आळंदीवरून वापस यायचे त्यावेळेला स्वतः समर्थ गजानन महाराज पुन्हा ज्या दिशेने महाराज यायचे त्या दिशेने आपलं तोंड करून बसायचे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नामकरण स्वतः श्री महाराजांनी केलंय माणिक म्हणून. हयातीत असणाऱ्या सर्व संतांच्या संगतीमध्ये महाराज राहिलेले आहेत. हा महाराजांचा अधिकार. कीर्तन प्रवचन करता करता, सत्संग करता करता वासुदेवरावजी मुळे, हरिभाऊ केवले, खापर्डे दादा यासारख्या अनेक शिष्यांच्या संगतीमध्ये महाराज अत्यंत आनंदाने हा प्रवास करत राहिले. या प्रवासाच्या अंतर्गत महाराज मुंबईला, पुण्याला अनेक ठिकाणी प्रख्यात व्हायला लागले, पण महाराजांनी आपली प्रसिद्धी नाही होऊ दिली. या सगळ्या प्रवासामध्ये महाराजांची ग्रंथपेटी सोबत राहायची. त्या ग्रंथपेटीमध्ये महाराज किती मोठमोठे ग्रंथ असायचे कोण जाणे, पण हा महात्मा स्वयमेव एक चालता बोलता ग्रंथ होता. ज्या महात्म्याच्या संगतीमध्ये हे सर्वच्या सर्व भाव प्रगट होत गेले. प्रवास एवढा असावा पण नित्यक्रम नाही चुकला महाराजांचा. त्या नित्यक्रमामध्ये स्वतः महाराजांनी राहावं, नित्यनेमामध्ये राहावं म्हणून पार्थिवाची पूजा नित्य चालली. महाराज पार्थिव नाही सुटला महाराजांचा. कात्यायनीचं व्रत करण्याच्या अगोदरपर्यंत स्वतः पहिल्यांदा पार्थिवाचं स्वतः महाराजांनी संकल्प केलेला पार्थिवाचा. कात्यायनी व्रत करण्याकरता महाराजांनी ज्या ज्या शिष्यांना आदेश दिला त्या सर्व शिष्यांना अगोदर पार्थिव पूजन, त्यांच्या अगोदर स्वतः ज्ञानेश्वरीचं नित्य श्रवण पठन. कात्यायनी व्रताचा महाराज अधिकार देण्याच्या अगोदर महाराज त्यांचं पहिल्यांदा परीक्षण करून घ्यायचे आणि हे परीक्षण करताना त्याच्यानंतर तो संकल्प महाराज प्रत्येकाला कात्यायनीमध्ये सामावून घेत असत. कात्यायनी व्रत अत्यंत श्रेष्ठ व्रत आहे. ज्या व्रतामध्ये श्री महाराज स्वतः अनेक शिष्यांना थोडी थोडी सेवा सांगायची. महाराज स्वतः त्या व्रताच्या पहिली कात्यायनी जशी देऊरवाड्याला, वाठोडा शुक्लेश्वरला, इथून अमरावतीपासून जवळ. महाराजांची विद्वत्ता, महाराजांचं तत्व, महाराजांची असणारी अत्यंत दिव्य
जी प्रज्ञा या जगतामध्ये अनेक ठिकाणी स्वतः ख्यातनाम व्हायला लागली, त्या वेळेला स्वतः काही अनेक विद्वान मंडळी, साहित्यिक मंडळी त्या ठिकाणी पोचली. त्या साहित्यिक मंडळींमध्ये त्या काळचे संत जीवनाचे आणि संत ग्रंथांचे अत्यंत चांगले अधिकारी एक सत्पुरुष होते, लक्ष्मण रामराव पांगारकर, लरा पांगारकर. पांगारकरांनी जेव्हा महाराजांची ख्याती ऐकली तेव्हा अनेक काही मंडळींना, काही शिष्यांना घेऊन त्या ठिकाणी ते आले. ज्या क्षणाला आले त्या क्षणाला वाठोडा शुक्लेश्वरला चाललेली कात्यायनी अमरावतीला आपल्या परिचित शिक्षकांकडे पांगारकर थांबले. दुसऱ्या दिवशी वाठोड्याला गेले. महाराजांचा नित्यक्रम चालू होता. त्या नित्यक्रमामध्ये महाराज असताना अचानक दुपारच्या वेळेला प्रवचनाची एक वेळ असायची. त्याच्या अगोदर थोडा विश्राम असायचा, त्याच्यामुळे काही लोक दर्शनाला आली. दर्शनाला आल्यानंतर महाराजांना नमस्कार केला. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, ज्या क्षणाला पांगारकरांनी नमस्कार केला तेव्हा महाराजांनी पांगारकरांचा हात पकडला आणि सांगितलं, आपण पांगारकर ना? अंगावर काटे आले पांगारकरांच्या. कारण आतापर्यंत कोणी जाऊन महाराजांच्या कानापर्यंत बोललेलं असेल हे त्यांना दिसलं नाही. आणि मनात हा संशय होता की हे झालं कसं असेल. तिथे विचारण्याची सोय नव्हती म्हणून तिथून लगेच बाहेर आले. लगेच प्रवचनाची सुरुवात झाली. तेव्हा प्रवचनाच्या वेळेला महाराजांच्या सवयीप्रमाणे मान गरगर गरगर फिरवत महाराज म्हणायला लागले, पांगारकर, आज तुमच्यापैकीच कोणीतरी एकाने ओवी द्यावी, मी त्या ओवीवर प्रवचन करेन. आणि मग महाराजांनी प्रवचन करायला सुरुवात करण्याच्या अगोदर जी ओवी मिळाली, विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला, ओवी दिली. महाराजांनी 750 ओवीबद्ध प्रवचन केलं. ओवीबद्ध. ज्या क्षणाला ओवीबद्ध प्रवचन केलं त्या ठिकाणी ऐकणाऱ्या अनेक विद्वानांनी, अनेक जी काही शिक्षक मंडळी पांगारकरांसमवेत आलेली होती ना, ती सुद्धा साहित्यिक होती. वर्णन आहे त्रिपुरवारांच्या चरित्रामध्ये की तिथून ती मंडळी अमरावतीला गेल्यानंतर काही मंडळींना वाटलं ही ओवी जग प्रसिद्ध आहे, काही या ओवीवरती प्रवचन करायला काही एवढं काही विशेष नाही. अगोदर सांगितली मी तो आपणा सगळ्यांच्या समोर सामर्थ्य, महाराजांचं सामर्थ्य किती. आता महाराजांची सर्वज्ञता पहा. दुसऱ्या दिवशी तोच क्रम चालला. त्या क्रमानिशी पुन्हा प्रवचनाची वेळ आली. महाराजांना एकदम कोण जाणे, पण महाराजांनी म्हटलं, पांगारकर, तुमच्यापैकी आता कोणीतरी एका जणांनी ओवी द्यावी. तुमच्यापैकी, पांगारकरांनी नाही, पण तुमच्यापैकी कोणीतरी एक ओवी द्यावी. म्हणून त्यांच्यापैकीच असणाऱ्यांनी एक ओवी दिली. त्या ओवीवरती श्री महाराजांनी स्वतः 1200 ते 1500 पर्यंत ओवीबद्ध प्रवचन करावं. ज्या क्षणाला हे प्रवचन ऐकलं त्या क्षणाला सर्वांचे डोळे एकदम स्तिमित झाले. तिथून स्वतः सगळे जे संशय होते पांगारकरांचे सुद्धा संशय दूर झाले. पण एक जिज्ञासा पांगारकरांची सुरुवातीपासूनची होती, ती इथं आल्यानंतरची नव्हती. पण जेव्हापासून साहित्याचा अभ्यास सुरू झाला ना, तेव्हापासून त्यांची एक जिज्ञासा होती. एकांतामध्ये पांगारकर भेटले. महाराजांनी पांगारकरांच्या कानामध्ये एक गोष्ट सांगितली. पांगारकर, तुमच्या मनात हा संशय होता ना, जिज्ञासा होती ना तुमच्या मनात की माऊलींनी ज्ञानेश्वरी कशी लिहिली असेल. माऊलींच्या चरणाच्या अंगठ्याचा एक छोटासा कण आहे मी, छोटासा कण. माऊली जर का या दासावर एवढी कृपा करू शकत असेल तर माऊलींची स्वयंशक्ती किती असेल विचार करा. कारण पांगारकरांच्या मनात ही जिज्ञासाच होती की माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली कशी असेल. अगोदर काही ओव्या तयार केल्या असतील, त्याच्यानंतर सच्चिदानंद बाबाला सांगितलं असेल, की काही आठवण स्वतः सांगितलं असेल, असं काही झालं असेल का, ही जिज्ञासा होती पांगारकरांची. पण लक्षात घ्या, समर्थ को नाही दोष गोसाई.
समर्थाला कुठे दोष लागत नसतो. समर्थाला कोणत्याही पद्धतीचा, कोणत्याही मानाचा, त्याच्याप्रती कोणताही दोषही स्वीकारायचा नसतो. पांगारकरांच्या अंतकरणातली असणारी जिज्ञासा जी पुण्यावरून निघाली, या विदर्भाच्या वाठोडा शुक्लेश्वरमध्ये महाराजांनी त्या जिज्ञासेला पूर्ण विराम दिला. एक गोष्ट पक्की लक्षात घ्या, संत जीवनाच्या संगतीमध्ये आल्यानंतर कोणता संशय ठेवू नका. जो संशय ठेवत असेल ना, तो कृपेचा पात्र होत नाही कधी. आहा, पांगारकर त्याच्यानंतर जे महाराजांशी समरस झाले ना, अरे माऊली या जगताची असणारी सर्वात मोठी, जरा माझ्या बोलण्याची अतिशयोक्ती होईल पण मात्र होऊ द्या, हरकत नाही, चालेल. या जगताचा कृपा सिंधू, या जगताची प्रत्यक्ष प्रेमाने स्वीकार करणारी, या जगतातली एकमेव जर का संतत्वाची सर्वात मोठी अधिकार संपन्नता कोणाकडे असेल तर ती ज्ञानेश्वर महाराजांकडे आहे. लक्षात घ्या, या जगताच्या प्रत्येक पामराला स्वीकार करण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे ते माऊलीकडे आहे. का? कारण माऊली उदार आहे. माऊली स्वतः या जगताची सर्वात मोठा, या जगताच्या प्रत्येकाला सामावून घेणारी त्यांच्याकडे उदारता आहे. आणि हे सामर्थ्य साधारण नाही, म्हणून महाराजांनी माऊलींचं ऐश्वर्य सांगितलं. कृपाळे स्नेहाळे जाणत्या पामरा, कृपाळे स्नेहाळे जाणत्या पामरा, कृपाळे स्नेहाळे जाणत्या पामरा, कृपाळे स्नेहाळे जाणत्या पामरा. तुझं विण थारा नाही नाही, तुझं विण थारा नाही नाही, तुझं विण थारा नाही नाही. कृपाळे स्नेहाळे जाणत्या पामरा, कृपाळे स्नेहाळे जाणत्या पामरा. आनंदी वल्लवा स्वामी ज्ञानेश्वरा, आनंदी वल्लवा स्वामी ज्ञानेश्वर, तुमा विण थारा नाही नाही, तुमा विण थारा नाही नाही, तुमा विण थारा नाही नाही. कृपाळे स्नेहाळे जाणत्या पामरा, कृपाळे स्नेहाळे जाणत्या पामरा. महाराजांनी स्वतः माऊलींचं सर्वस्व मान्य केलं. प्रसंग अधिक वाढेल पण मात्र स्वतः पांगारकर त्यानंतर महाराजांचे जे अनुयायी झाले ना, महाराजांना जे स्वतः सर्वस्वानी त्यांनी स्वतः स्वीकार केलं ना, आळंदीमध्ये ज्या ज्या क्षणाला महाराज स्वतः जायचे त्या त्या वेळेला काही वेळेला पांगारकर सोबत असायची, कधी कधी अभिषेक व्हायचा. गड्या, हे सगळे प्रसंग सांगत असताना अंतःकरण फक्त एवढ्या करता भरून येते की माऊलींच्या प्रती असणारी सर्वस्व समर्पणाची भावना महाराजांची किती असेल. हे बघ, ज्याच्यावरती आपण प्रेम करतो ना त्याच्यावरती जीवापाळ प्रेम कसं असलं पाहिजे, कसं त्याचे अंतरंग जे तरंग असतात ना, ते तरंग स्वतः कशा पद्धतीने स्वतः एकरूप असतात. प्रेम दाखवण्याची वस्तूच नाही आहे, प्रश्नच नाही, पण प्रेम जे अनुभवण्याचं स्वतः जे एक दिव्य स्वतः जो अनुभव आहे ना, तो अनुभव त्याचा तरंग कसा असला पाहिजे या प्रसंगांमध्ये लक्षात. वास करी माझ्या
अंतःकरणामध्ये महाराजांनी जेवढं धारण केलंय ना, अभंगांच्या द्वारे स्वतः ते प्रगट होत असेल. या प्रसंगामध्ये हा जो प्रसंग पुढे येतोय ना, तो प्रसंग एवढा विशेष आहे. ते प्रेम तरंग स्वतः महाराजांचे आणि माऊलींचे किती जुळलेले. पांगारकर ज्या क्षणाला अभिषेकाला बसले त्या क्षणाला स्वतः अभिषेक करत असताना पांगारकरांच्या लक्षात नाही आलं, पण मात्र महाराज समोर बसले होते, समाधीच्या एकदम समोर. जसा आता मंडप आहे ना माऊलीच्या समाधीच्या समोर, तो छोटासा, त्या ठिकाणी स्वतः महाराज बसले आणि अभिषेक सुरू आहे. त्या अभिषेकाच्या वेळेला स्वतः माऊलींच्या समाधीवरती जेव्हा दह्यादुधाने स्नान घातलं गेलं त्या क्षणाला पांगारकर त्या दह्यादुधाने स्वतः स्नान करवतायत. महाराज पांगारकरांनी स्वतः जसा हात फिरवला एकदम जोऱ्याने महाराजांनी दुरून जोऱ्याने आवाज द्यावा, पांगारकर, माऊलीला तुमच्या हातातले सुळे लुटतायत, सुळे सुळे. ज्या अंगठ्या होत्यात ना हातातल्या त्या रुततायत, माऊलीला रुततायत. कोणी सांगितलं असेल महाराजांना की पांगारकरांच्या हातात अंगठ्या आहे म्हणून? कोणी सांगितलं असेल की महाराजांना आता स्वतः पांगारकर दयादुधानी माऊलीच्या समाधीला स्पर्श करतायत? पण सांगण्याची आवश्यकता नाही. ज्याच्याशी प्रेम संबंध जोडून जातो, ज्याच्याशी सर्वस्व समर्पण होतं ना, तेव्हा त्याचे जे तरंग असतात ना ते एकमेकाच्या हृदयामध्ये आपोआप प्रगट होतात. माऊलीला रुततंय, माऊलीनी उगाच आपल्या अंतःकरणामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये माऊली स्वतः ज्ञानोबारा विराजमान आहेत हे उगाच नाही म्हणावं का, कारण महाराजांची ती अनुभूती आहे. या अनुभूतीमध्ये जे जे काही शिष्य आले त्या सर्व शिष्यांचा एक वेगवेगळा अधिकार पाहून महाराजांनी ती अनुभूती त्या प्रत्येकाला दिलेली आहे. अरे काही शिष्यांनी इथपर्यंत महाराजांना विचारलंय, महाराज आपल्याला माऊलीचं दर्शन झालं का? महाराजांनी होकार दिला. कसं झालं? महाराजांनी सरळ सांगितलं, जसे तुम्ही आहात तशा पद्धतीने, जसे तुम्ही दिसतायत ना त्या स्वरूपानिशी.